मैत्रीच्या नावाखाली सुरू आहे तरुणींच्या आयुष्याची खेळ। फोटो व्हिडिओचा सापळा, विश्वासघात आणि तरुणींचे शोषण। आता केवळ कारवाई नव्हे तर व्यवस्थेला जागृतीची गरज आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड परिसरात उघडकीस आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवरील कथित अत्याचार प्रकरणाने केवळ एक गुन्हा समोर आलेला नाहीये, तर डिजिटल युगातील नव्या प्रकाराच्या गुन्हेगारीची भयावह वास्तव अधोरेखित झालंय। ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने एका 19 वर्षीय विद्यार्थीशी संपर्क साधला जातोय, तिचा विश्वास संपादन केला जातोय, त्यानंतर फोटो व्हिडिओचा आधार घेऊन ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि कथित शोषणाचा आरोप पुढे येतो। या संपूर्ण प्रकरणाने समाज मन अस्वस्थ झालंय। या प्रकरणात 4 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तत्पर कारवाई करत त्यांना अटकही केली आहे। मात्र हा विषय केवळ एका गुन्ह्याचा किंवा 4 आरोपींचा नाहीये। गेल्या काही वर्षात सोशल मीडिया, मोबाईल ॲप्स, ऑनलाईन चॅटिंग आणि डिजिटल माध्यमांचा गैरवापर करून तरुणींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार सातत्याने वाढताना दिसतात। विश्वासाचे नाते निर्माण करणे, वैयक्तिक माहिती मिळवणे, फोटो किंवा व्हिडिओ हस्तगत करणे आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंग करणे ही अनेक गुन्हेगारांची ठरलेली कार्यपद्धती बनली आहे। आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की सोशल मीडियावरील एका चुकीच्या क्लिकची किंमत एखाद्या मुलीला तिचे मानसिक स्वास्थ्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि कधीकधी संपूर्ण आयुष्य गमावून मोजावी लागते। त्यामुळे हा केवळ कायद्याचा विषय नसून सामाजिक सुरक्षेचा आणि मानसिक आरोग्याचा विषय बनला आहे। सरकारने आता केवळ गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे गरजेचे आहे। राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण संस्थेमध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल जागृती प्रशिक्षण अनिवार्य केले पाहिजे। प्रत्येक जिल्ह्यात विशेष सायबर महिला सुरक्षा कक्ष, 24 तास हेल्पलाईन आणि विद्यार्थिनींसाठी समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। डिजिटल ब्लॅकमेलिंग, अश्लील चित्रीकरण आणि महिलांच्या ऑनलाईन शोषणाशी संबंधित गुन्ह्यांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालय निर्माण करून जलद शिक्षा देण्याची गरज आहे। यासोबतच लॉज, हॉटेल आणि निवासस्थानी ओळखपत्र पडताळणी, सीसीटीव्ही नियंत्रण आणि संशयास्पद हालचालींवर देखरेख अधिक कडक करणं आवश्यक आहे। अनेक वेळा अशा प्रकरणांमध्ये काही ठिकाणांचा वारंवार वापर होत असल्याचे दिसून आले, त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी अशा ठिकाणावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे। या संपूर्ण प्रकरणात मुरगुड पोलिसांनी दाखवलेली तत्परता विशेष कौतुकास्पद आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील आणि त्यांच्या सहाय्यकांनी पीडितेची व्यथा ऐकताच त्वरित फिर्याद नोंदवून रातोरात कारवाई केली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच 4ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले। महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत संवेदनशीलता आणि तत्परता कशी असावी याचे उदाहरण मानले जाते। मात्र प्रत्येक प्रकरणात पीडितेला असे धाडस करता येते असं नाही। बदनामीची भीती, सामाजिक दबाव आणि मानसिक तणाव यामुळे अनेक मुली तक्रारच करत नाहीत। परिणामी अनेक गुन्हे काळोखातच दडून राहतात। त्यामुळे पीडितेला दोषी ठरवण्याऐवजी तिच्या पाठीशी उभे राहणारी सामाजिक मानसिकता निर्माण करणे हे देखील तितकेच महत्त्वाची आणि मोठी गरज आहे। मुरगुडमधील ही घटना केवळ एका तरुणीची वेदना नाहीये, ती संपूर्ण समाजाला दिलेला इशारा आहे। डिजिटल युगात मुलींच्या सुरक्षतेसाठी कायदे, तंत्रज्ञान, जनजागृती आणि सामाजिक जबाबदारी याचा संगम ठरवणारे आवश्यक आहे। अन्यथा मोबाईलच्या स्क्रीन मागे लपलेले हे सापळे आणखी कित्येक आयुष्य उद्ध्वस्त करत राहतील। प्रश्न एका तरुणीचा नाहीये, प्रश्न आहे समाजातील अनेक मुलींच्या सुरक्षतेचा। तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मी असेच अपडेट्स घेऊन येत असते, तर ते पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा।